आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे आपुलिया हिता
धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया पूरी करना होती पूरी करना धन्य माता पिता दयाचिए धन्य माता पिता दयाचिए पूरी कन्या पूत होती है साथी पूरी कन्या पूत होती है साथी आपुलिया है दो से दागता आपुलिया है दो से दागता आपुलिया है दो से दागता आपुलिया आपुलिया दो से दागता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया पूरी करना होती है पूरी करना होती है
आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचे हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचे हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचे हरिक वाटे देवा. विठ्ठल तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमतिकम वेणुकरे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुलितम कंठेच्या मुक्तावली गोपश्री परिवेचितो विजयते गोपाल चूडामणी. जयंचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्याकडे त्याचे बंधू श्रीचरण सर्वांचे ते नमस्कार होण्यात ओम नम ज्ञानेश्वरा करुणाकराय दयाळा मचा अनुग्रह नादलो पावन झालो चराचरी.
आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचे हरिक वाटे देवा. गायकवाड कुटुंबामधलं असणारे एक आधारवड श्रद्धास्थान देवस्वरूप असणारे एक आदर्श व्यक्तिमत्व यांनी कर्तव्य कर्म भक्तीच्या माध्यमातून धर्माची जोड जोडत असताना ज्यांना कलियुगामध्ये 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 78 वर्षाचं आयुष्य प्राप्त व्हावं. संत शिरोमणी सावतारांच्या तत्वाला कर्म सिद्धांताला प्राधान्य देत असताना काळेची सेवा करत असताना काळेच्या सेवेमध्ये कर्मामध्ये भगवंताला पाहण्याचा प्रयत्न करत असताना आपली असणारी धर्मपत्नी असलेला आपल्या सुनील सारखा एक असणारा मुलगा असेल सुमनताई सारखी एक असणारी मुलगी असेल यांना घडवत असताना ज्यांनी एक वडिलांची एक पतीची ज्यांनी भावाची आणि एक असलेल्या मुलाची कर्तव्याची भूमिका पार पाडण्याचा प्रयासाने प्रयत्न करावा आणि ज्यांचं 1 वर्षापूर्वी अल्पशा आजाराच्या माध्यमातून वयाच्या 78व्या वर्षी ज्यांचं देहावसन व्हावं ते गायकवाड कुटुंबातले आधारवड वैकुंठवासी भागीनाथ वाघूजी गायकवाड उर्फ स्वामी सर्वजण त्यांना प्रेमाने स्वामी म्हणायचे असे असलेल्या बाबांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी कुटुंबियाच्या माध्यमातून केलेल्या कार्यक्रमाचं आयोजन त्या निमित्ताने प्रथम पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने नैमितिक कीर्तनाची सेवा कीर्तन सेवेसाठी निवडला अभंग महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी असलेल्या वारकरी संप्रदायाला कळसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु स्थानापर्यंत जे पोहोचले असे विश्वसंत जगद्गुरु तुकोबर यांचा 4 चरणाचा कलियुगातल्या असलेल्या सर्वश्रेष्ठ आश्रमामधला असलेला आश्रम जर कुठला असतं तर ग्रस्त आश्रम आहे. आणि या ग्रस्त आश्रमामध्ये जीवन जगत असताना आपलं हित कशामध्ये आहे याचं वर्णन करत असताना आपल्या हिताचा विचार करून जो जीवन जगण्याचा प्रयास आणि प्रयत्न करतो अशा कुटुंबाची सेवा करण्याची सेवा मला घडावी अशा प्रकारचं वर्णन करणारा 4 जणांचा अभंग आजच्या प्रासंगिक कीर्तन सेवेसाठी निवडला. विठाळ हरि की कथा सुनाने वाले 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 हरि का दर्श दिलाने 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 वाले प्रभु 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 का दर्श दिलाने वाले तुमको लाख प्रणाम तुमको लाख प्रणाम तुमको लाख प्रणाम तुमको लाख प्रणाम हरि की कथा सुनाने वाले हरि का दर्श दिलाने वाले तुमको लाखो प्रणाम. भगवान परमात्म्याच्या भक्तीचं गुणगान करणारे भगवंताचं दर्शन देणारे भगवंताची प्राप्ती करून देणारे भगवंताचे भक्त तद्भक्त संत यांच्या चरणाला प्रणाम याचाच अर्थ श्री संताच्या माताच्या साष्टांग ही करी दंडवत आणि म्हणून त्या जगन्नेता पंडित पांडव परमात्मा रुक्मिणी माता भगवंताच्या श्यामसुंदराच्या देव भक्तांच्या संतांच्या चरणाला वंदन करतो. ज्यांचं पुण्य स्मरण त्या स्वामींच्या चरणाला वंदन करतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या समोर बसलेल्यामध्ये माझ्यापेक्षा विधिवतीने ज्ञानाधिकारी संपन्न असले परिचित अपरिचित महाराज मुळे या सर्वांच्या चरणाला वंदन करतो. उजव्या बाजूला अधिकार संपन्न पेटीवादक त्यांच्या चरणाला वंदन करतो. डाव्या बाजूला मूर्ती लहान पण कीर्तिमान सुंदर प्रकारचे मृदंग वादक त्यांच्या चरणाला वंदन करतो. उजव्या बाजूला रामलक्ष्मणाची जोडी असणारे सुंदर प्रकारचे महाराज आमची गायक मंडळी त्यांच्या चरणाला वंदन करतो. महाराजांचे सगळे संस्थेतले हे पेंद्या वाकड्या बोबड्या कृष्णाचे सोंगडे या सर्वांच्या चरणाला वंदन करतो. परिसरातील गायक टाळकरी मंडळी ज्येष्ठ वयोवृद्ध विनेकरी बाबा त्यांच्या चरणाला वंदन करत असतात. माझ्यापासून काही अंतरावरती दूरवर बसलेल्या शक्ती स्वरूप असणाऱ्या माझ्या माता बहिणी ज्याच्यामध्ये छोट्याशा कन्येपासून वरद असलेल्या जे समोर असलेल्या सर्वच माता बहिणीच्या चरणाला वंदन करतो. माझ्या समोर बसलेला दूरवर असणारा कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या पण जशी जागा आहे तसा बसलेल्या कारण इकडे तिकडे बसलं म्हणजे मोबाईल पाहता येतो. पण भगवंताचं रूप असलेला पुरुष वर्ग ज्याच्यामध्ये छोट्याशा बाळापासून वरद असलेल्या आजोबांचा मन असलेल्या सर्वच पुरुष बांधवांच्या चरणाला वंदन करतो. कीर्तनकार आखली जर किती विद्वान असेल तर कीर्तनकाराचा प्राणा गायक आणि वादक असतो आणि कीर्तनकाराचा श्वास म्हणजे स्पीकरवाला असतो. भाऊ तुमचा आवाज चांगला आहे त्यातल्या त्यात तुम्ही दाढीवाली मी दाढीवाली कारण सध्या महाराष्ट्र आणि देशात दाढीवाल्यांचं सध्या
तुमच्या चरणाला वंदन करतो आणि इथून पुढे 1.25 ते 1.5 तास तुम्ही चांगला आवाज द्यावा अशी प्रार्थना करतो आणि बाह्य विषयाकरता अभंग आणि प्रसंग याच्या पदापदाचे चिंतन आवडतो. असं म्हणतात, चंद्र देते चंद्रिका, शंभू देते अंबिका, संत देते विवेका असते. आणि त्याप्रमाणे सूर्याचा सूर्योदय हे सूर्याचा असते, नदीचा उगम ते नदीची सांगत आहे. त्याप्रमाणे मृत्यूलोकात मानवी देहाचा जन्म आणि मानवी देहाचा मृत्यूच्या माध्यमातून शेवट ठरलेला आहे. पण मृत्यूचे एकंदरीत 7 प्रकार आहेत. घात, आघात, अपघात आणि आत्मघात. या 4 प्रकारचे मृत्यू मानवी जीवनामध्ये केव्हा येतील, कधी येतील, कशा प्रकारे येतील याची कल्पना असते. तदनंतर मृत्यूचे 2 प्रकारे, आजार आणि दीर्घ आजार या माध्यमातून मृत्यूची जाणीव होत असते. आणि मृत्यूचा शेवटचा प्रकार म्हणजे जैसे जीर्ण वस्त्र सांगलीजे नूतन वेळीजे तैसे देहांतरा ते स्वीकारायचे चैतन्य नाते. म्हणजे आयुष्याची परिपूर्ण मर्यादा संपल्यानंतर भगवंताकडे जाणं. पण बाबांचं वय जर पाहिलं तर 78 वर्षाचं वय. 78 वर्ष तसं कलियुगामध्ये जाण्याचं वय नाही, तरी देखील त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलाचा प्रपंच पाहिला, सुनबाई पाहिली, नातवंड पाहिली, बहीण मुलीचा लेकीचा प्रपंच पाहिला, जावाई पाहिले, तिकडलेही नातवंड पाहिले. म्हणजे भरलं गोकुळ ज्यांनी डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करावा अशा बाबांचं वयाच्या 78व्या वर्षी देहावसन व्हावा. याचा अर्थच असा आहे की मरण हे आठवण आहे. आएगी नोटी जमानत न होगी, पल्लों में गैर कुछ अमानत न होगी, हो करके कैद तुझे चलना पड़ेगा, हो करके कैद तुझे चलना पड़ेगा, ठीक है दिल खाली करना पड़ेगा, ठीक है दिल खाली करना पड़ेगा, ठीक है दिल खाली करना पड़ेगा, किधर खाली करना पड़ेगा. आएगी नोट जमानत न होगी, पल्लों में गैर तुझे अमानत न होगी, हो करके कैद तुझे चलना पड़ेगा, पाया कोटी करना पड़ेगा. एकदा का मृत्यूची नोटीस आली तिथे जमानत नाही, वशिला नाही, कोणाचंच काही चालत नाही. याचाच अर्थ मरण हे अटळ आहे. मग कोणी असो. आणि या त्रिवार सत्याला वैकुंठ असते बाबांना 1 वर्षापूर्वी अगदी 1-2 दिवसाचं निमित्त मात्र आजार व्हावा, जावा लागावा. याचा अर्थ मरण अटळे. आपलाही नंबर लागणार आहे, आपलाही नंबर लागणार आहे. मग आपला नंबर 1 दिवस मृत्यूच्या माध्यमातून लागणार आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये माणसाने माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण घोटाळा असलेल्या समाजामध्ये 3 प्रकारची माणसं आहेत. काही माणसं माणसं आहेत पण ती माणसातली नाही. काही माणसं माणसासारखी चालतात, बोलतात, वागतात पण ती माणसातली नसतात. आणि काही माणसं नुसतं माणूस असायचं सोंग करण्याचा प्रयत्न करतात. मग माणूस म्हणायचं कोणाला? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगी जे दीन ना अतिपतित, जगी जे दीन ना पद दलित, तयाजा गुण उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. हा मानवता धर्म. ताणेल्या जीवन वना माझी, पशुचे मार, पशुचे पालन, ताणलेल्या जीवना मनामध्ये. प्राणी मात्र दया करा, मानवता धर्माचं आचरण करा. ताणलेला असेल तर तांब्या बरं पाणी द्या, भुकेला असेल तर चतकोर भाकरी देण्याचा प्रयासाने प्रयत्न करा. हा मानवता धर्म. या मानवता धर्माचं आचरण करण्याचा प्रयत्न केला, मरणोत्तर तुमची कीर्ती अजरामर राहिल्याशिवाय नाही. स्वामींचं जर जीवनपट पाहिलं तर अगदी साधं भोळं व्यक्तिमत्व, नाव वेगळं पण प्रेमाने सगळी लोक त्यांना स्वामी म्हणतात. कारण आता पदव्या लावावं लागतात, आता पदव्या लावावं लागतात. पण पूर्वी न पदवी लावता सुद्धा लोक प्रेमाने ज्याला स्वामी म्हणतात त्या माणसाचा स्वभाव कसा असेल? विठाल आपला नंबर 1 दिवस लागणार आहे. म्हणून आपला नंबर 1 दिवस लागणार, म्हणून माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. पण समाजामध्ये 3 प्रकारची माणसे. मला एक कवयित्री बहिणाबाईची कविता आठवली. 2006 साली ती कविता माझ्या हस्त वाचनात आली. कवयित्री बहिणाबाई जी खानदेशातली,
जिला आई कळली नाही, एबीसीडी कळाली नाही, गणिताचं समीकरण जिला सुटलं नाही, जी अंगठी बाजूने पण भविष्यातला माणूस कसा कलियुगातला असेल याचं वर्णन तिने अगदी तंतोतंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय म्हणते कवयित्री बहिणाबाई? अरे माणसा माणसा तुझी नियत बेकार, तुझ्या भूमीर बर गोठ्या तन्हा जनावर. कवयित्री बहिणाबाई म्हणते अरे माणसा तुझी नियत बेकार आहे, तुझ्यापेक्षा त्या गोठ्यातलं जनावर बरं आहे. का म्हणायला लागावं बरं? त्याचं कारण आहे, गाईला जर चारा घातला तर गाई त्या चाऱ्यामध्ये मलमूत्र देते, दूध देते. बैलाला जर चारा घातला तर बैल त्या असलेल्या चाऱ्याच्या मोबदल्यात शेतामध्ये काम करतो. पण आज आमच्या माणसातली जनावर अशी आहेत का ज्या आईवडिलांनी आयुष्यावर घडवलं वाढवलं, लहानाचं मोठं केलं, आणि ज्या असलेल्या आईवडिलांना उतार वयामध्ये मुलाचा, सुनवाईचा, सहवासाचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याच्या, गरजेचा संबंध असतो, त्याच वेळेला आमच्यातली जनावर आई बापापासून दूर जातात. ही शोकांतिका. विठाल विठाल आणि तसं पण पूर्वी मराठी चित्रपट, मराठीत एक चित्रपट होता माहिती आहे तुम्हाला, माणसापरीस. काय बुद्धी चातुर्य असेल पण त्या लोकांचं. माणसापरीस मेंढरवरी. मेंढराचं वैशिष्ट्य असं असतंय का मेंढरातल्या कळपातलं एक मेंढर जर पुढे निघालं तर सगळी मेंढर त्याच्या मागे गेल्याशिवाय राहत नाही. पण आमच्या गावात अशी काही मेंढरं असतात का त्याला कळप कसं तोडायचं हे त्याला कळल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कवयित्री बहिणाबाई म्हणते माणसा तू माणूस म्हणून जग. मला काय सांगायचं त्याचं उत्तर मी पुढे सांगतो. कवयित्री बहिणाबाई पुढे सांगते मतलबासाठी मन माणूस डोळावे, इमानाच्या साठी कुत्र शेपूट हालवे. कवयित्री बहिणाबाई म्हणते माणसा तुझ्यापेक्षा ते कुत्र इमानी. ज्या कुत्र्याला शिडी पाकी चतकोर भाकर घातली जाते ते कुत्र त्या असलेल्या मालकाचं राखण करतं, घराचं राखण करतं, एवढं कुत्र इमानी आहे. राजा छत्रपतींच्या चित्तेवरती उडी मारणार सुद्धा कुत्र वाघ या नावाचं आहे. कुत्र इमानी आहे. कुत्र्याचं दुसरं वैशिष्ट्य कुत्र दिन त्याच्या समाधान. कुत्र्याचं समाधान नाही कळालं. कुत्र्याचं वैशिष्ट्य आहे कुत्र देईल त्याच्या समाधान मानत. ऑनलाईन पहिले पैसे मागत आता कळालं तुम्हाला. अजून बोलू थोडं नको ना. आणि जरी दिलं तर म्हणते तेवढं ड्रायव्हरचं 1000 भर. कळालं का आता? मी कुत्र्याचं सांगते. कुत्र्याचं वैशिष्ट्य आहे ते दिन त्याच्या समाधान मानतं. दुसरं वैशिष्ट्य त्याच्याकडं ते तक्षणी डोळे झाकतं. आणि तिसरं वैशिष्ट्य त्याच्याकडं ते तक्षणी ते चाणाक्ष बुद्धीने ते जाग होतं. हे त्याचं वैशिष्ट्य. मग कवयित्री बहिणाबाई म्हणते अरे तुझ्यापेक्षा ते कुत्र बरं करायचं का तर ते मालकाचं राखण करतं. पण आज माणसाचं माणूस म्हणून जगत नाही. कवयित्री बहिणाबाई पुढे सांगते मतलबासाठी मन माणूस डोलावे. स्वार्थासाठी माणूस म्हणतो वा 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 कुठपर्यंत. आता मी कीर्तन करतोय, कीर्तन संपेपर्यंत म्हणतील वा 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 वा. काय सुनीलला काम नव्हतं, सुनीलने आणला कुठला एवढा आमचा महाराज. मी वासा तालुक्यात काय मेलं होतं काय कीर्तन कर. कारण लोक तेवढं पुरतं तेवढी स्तुती करतील. महाराज एकदा गाडीत बसला सकाराम काढ थांबू काय घेतो महाराज लोकांचं फुकाड सांगतोय का. म्हणजे माणूस फक्त तोंडावर स्तुती करतो नंतर निंदा करतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला माणूस म्हणून जगायचं असेल तर भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना. या तत्वाचा अवलंबन करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कुठल्या जातीत, कुठल्या कुळात, कुठल्या धर्मात, कुठल्या वंशात जन्माला आणि याला महत्व नाही. तुम्ही स्त्री आहेत का पुरुष याला महत्व नाही. तुम्ही वैभव संपदा राजकारण समाजकारण अध्यात्मामध्ये किती उंच यशाच्या शिखराकडे पोहोचण्याला महत्व नाही. तुम्हाला आयुष्य किती मिळाले याला महत्व नाही. महत्व जर कशाला असेल तर तुमच्या स्वभावाला, महत्व कशाला असेल तुमच्या कार्याला, आणि महत्व जर कशाला असेल तर तुमच्या कर्माला. कार्य कर्म जर तुमचं चांगलं असेल तर उत्तम जीव करते उत्तम जीव
कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे मरण चिंतले उत्तम प्रकारची कीर्ती पाठीमागे राहण्यासाठी तुमचं कार्य आणि कर्म चांगलं पाहिजे. स्वामींचा स्वभाव, स्वामींची कौटुंबिक स्थिती, स्वामींची परिस्थिती, पण हा जमलेला जनसमुदाय त्या स्वामींच्या कार्याची पावती. विधान विधान संपत्ती, वैभव, नाव, लौकिक प्रतिष्ठा, तुमचं वय, तुम्हाला काहीच महत्व नाही. महत्व तुमच्या कार्याला आणि कर्माला. कार्यकर्म चांगला असेल, कीर्ती अजरामर राहते. माझ्या कीर्तनातला पहिला मुद्दा संपतो, दुसऱ्या मुद्द्याकडे येतो. या विश्वाचा जर विचार केला, या विश्वामध्ये क्रतायुग झालं, या विश्वामध्ये त्रेतायुग झालं, या विश्वामध्ये द्वापारयुग झालं, या विश्वामध्ये आता ज्या युगामध्ये आम्ही जीवन जगतोय, या युगाचं नाव जर कुठलं असेल तर कलियुग आहे. क्रता त्रेता द्वापार युगामध्ये जपतपाच्या योगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या भक्तीच्या सेवेच्या माध्यमातून भगवंताला प्राप्त केलं जात होतं. पण कलियुगामध्ये त्या भगवंताला जर प्राप्त करायचं असेल तर तेने नारायण कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन. भगवंताचं नामक संकीर्तन या मृत्यूलोकातल्या मानवी ज्याला पुनरपी जन्म पुनरपी मरण या अवस्थेतून मुक्तता प्राप्त करून भगवंतापर्यंत पोहोचवतं. मग क्रता त्रेता द्वापार आणि कलियुगामध्ये भगवंताला प्राप्त करण्याचं साधन वेगळं. मला पुढच्या एका महत्वाच्या मुद्द्याकडे जायचं, तो वर्तमान परिस्थितीला अतिशय गरजेचं आहे. क्रतायुगामध्ये माणसाच्या आयुष्याची मर्यादा 1 लाख वर्ष, त्रेतायुगामध्ये 10,000, द्वापार युगामध्ये 1,000 आणि कलियुगामध्ये जर आयुष्याची मर्यादा म्हटलं तर ती 100 वर्षाची आयुष्य. क्रतायुगामध्ये मानवी जीवनाचा जन्म होता, मानवी जीवनाचा मृत्यू होता. तोच कलियुगापर्यंत परंपरा चालत आली. पटत नसल तर ज्ञानोपरे म्हणतात उपदेते नासे नासिले ते पुनरपे दिसे हे घटिका यंत्र जैसे. हे जन्म मरणाचं घटनाचक्र, जीवात्मा जन्माला येणारे, मृत्यूच्या माध्यमातून जाणारे. पटत नसल तर संतांनी अजून जाणीव करून दिली. कशाची? अजामेना पंजामेला पापवसना हो आमेला पंजामेला पापवसना रे अजामेना पंजामेला पापवसना हो अजामेला पंजामेला पापवसना रे देखत देखत नाचू हे कैसा देखत नाचू हे कैसा देखत देखत नाचू देखत देखत नाचू बंदल तो
देखत देत आपला नंबर लागणार आहे, म्हणजे मरण अटळ आहे. मग कृतायुगामध्ये मरण आहे, त्रेतायुगात आहे, द्वापारयुगात आहे, कलियुगात आहे. पण पुन्हा अर्धा मिनिट मागे जातो. मृत्यूचे 7 प्रकार: घात, आघात, अपघात आणि आत्मघात. आजार आणि दीर्घ आजार आणि परिपूर्ण म्हणजे जैसे जीर्ण वस्त्र. मग कृतायुगामध्ये हे सगळ्या प्रकारचे मृत्यू होते. पण परिपूर्ण मृत्यू कसा होता ते मला आजच्या विषयाशी बोलायचंय. कृतायुगामध्ये परिपूर्ण मृत्यू केव्हा? ज्या वेळेला माणसाच्या शरीरातलं जे हाड आहे हे जोपर्यंत परिपूर्णपणे नष्ट होत नव्हतं तोपर्यंत कृतायुगात मृत्यू नव्हता. युग बदललं, आयुष्याची मर्यादा बदलली गेली, मृत्यूचाही प्रकार बदलला गेला. त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये जोपर्यंत माणसाच्या शरीरातली चमडी परिपूर्णपणे नष्ट होत नव्हती तोपर्यंत मृत्यू नव्हता. युग बदललं गेलं, मृत्यूचा प्रकार बदलला गेला, आयुष्याचा प्रकार बदलला गेला, भगवंताला प्राप्त करण्याचं साधन बदललं गेलं. द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये जोपर्यंत माणसाच्या शरीरातलं रक्त परिपूर्णपणे नष्ट होत नव्हतं तोपर्यंत मृत्यू नव्हता. कान उंच करून ऐका. कृतायुगातला मृत्यू हाडातून आहे, त्रेतायुगातला मृत्यू चमडीतून आहे, द्वापार युगातला मृत्यू रक्तातून आहे. मग कलियुगातला मृत्यू कशातून आहे? सांगू शकतोय कोणी? कृतायुगातला मृत्यू हाडातून आहे, त्रेतायुगातला मृत्यू चमडीतून आहे, द्वापार युगातला मृत्यू रक्तातून आहे आणि कलियुगातला मृत्यू जर कशातून असेल तर तो आपण जे खातो अन्न, त्या अन्नातून सांगतो. भजन करावे. काही लोक म्हणतील महाराज पूर्वीचा काळ अतिशय अवघड होता राव, तेव्हा खायला नव्हतं, काही नव्हतं. आता काय सगळं मिळाले. आता चारीचं पाणी आलंय, कॅनलचं पाणी आलंय, शेती डेव्हलप झाली, सगळं खायला मिळतंय. आता राहायला बंगला, झोपायला मस्तपैकी डन्नापची गादी, एसीची हवा, फॅन वगैरे सगळं. पहिलं काहीच नव्हतं आणि खुशाल तुम्ही सांगता पहिल्या लोकांना खायला नव्हतं. आता किती खायलाय, काय खायलाय, काय खाऊ, काय खाऊ, हेच आम्हाला आज दुःख देत आहे. चायनीज आलं, बर्गर आलं, फास्ट फूड आलं, हे सगळं जे आहे ना हे आज आमच्या मृत्यूला कारणीभूत आहे. तुम्हाला महाराज कसं काय? तर 4 वर्षाच्या भूतकाळाकडे जाऊया भाऊ. कोरोना सारखी भयंकर महामारी आली ना. करोडपती गेले, अब्जाधीश गेले, स्वतःच्या वजना इतके पैसे खर्च करण्याची ताकद ज्यांची होती ते गेले, आपल्या नात्यातले सुद्धा गेले. पण त्याच कोरोनाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातला एखाद्या तालुक्यातला एखादा साखर कारखाना ऊसतोडीवाल्यांमुळे बंद राहिला का? थोडा विचार करा. पेपरला, टीव्हीला, मोबाईलला बातमी आली का अमक्या जिल्ह्यामध्ये, अमक्या तालुक्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, खानदेशातली ऊस टोळीवाल्यांची टोळी आली आणि त्यातल्या 4 जणांना कोरोनाची लागण झाली, त्याच्यामुळे कारखाना बंद पडला. आली बातमी. पण लांबचं जाऊ द्या. आपल्या परिसरामध्ये भिल्ल समाजाचा माणूस असेल, आदिवासी समाजाचा असेल, कातकरी असेल, फासेपारधी असेल, गेलं का त्यांच्यातलं कोणी? आपल्यातली गेली ना. माळा काढून सुद्धा काही गेली, नको ते खाऊन नको ते, पण गेली ना. का नाही गेली? त्याचं कारण आहे. त्याचं कारण म्हणजे अन्न आहे. सांगतो, भजन करावे. लक्षपूर्वक ऐका. कृतायुगातला मृत्यू हाडातून, त्रेतायुगातला चमडीतून, द्वापारयुगातला रक्तातून आणि कलियुगातला मृत्यू अन्नातूनच आहे. याचं कारण आपला परिसर सगळा ऊसाचा, बरोबर ना? तुम्हीच ऊस तोडून देता का? टोळे येतात तुमच्याकडे, बरोबर? टोळे येतात. कुठले असतात? मराठवाडा, विदर्भ, खानदेश, चाळीसगाव वगैरे, तिकडे जळगाव, बरोबर ना? बरं, ती माणसं तुमच्या परिसरामध्ये जेव्हा ते पाल वगैरे टाकून असतात, त्या माणसांना समजा जवळपास एखादा बाजार असेल, त्या बाजारात जर ती माणसं गेली तर त्यांच्या पिशवीमध्ये कधी भाजीपाला वगैरे दिसतो का तुम्हाला? त्यांना लागणारं फक्त तेल मीठच ते खरेदी करतात, बाकी काही खरेदी करत नाही. कारण काय? त्याचं कारण आहे शेतकरी. मी पण पूर्वी 25 वर्षाच्या भूतकाळाकडे जाऊया. आपल्या शेतात 1 एकर जर बाजरी पेरली तर किती पोती व्हायची?
25 वर्षापूर्वी काळवड जमीन असेल तर 10 कधीच नव्हती, काही नका सांग. अच्छा 5लाही उचलून तोडा मारला, पण आज त्याच एकर मध्ये 50 कट्टी नक्की आहे ना. कारण काय, तो ऊस तोडीवाला जो येतो ना बिचारा, तो त्याच्या गावाकडली ज्वारी आणतो, गावाकडली बाजरी आणतो, गावाकडलं कडधान्य खातो, ज्याच्यावरती कुठल्या प्रकारचा केमिकलचा प्रभाव नसतो. आज आम्ही दैनंदिन जीवनामध्ये सगळं जे खातोय ना, याला सगळ्याला जर काय असेल तर केमिकलचा परिणाम आहे. सध्या एवढ्या 2-4-5 महिन्यात तुम्ही पहा, 12 वर्षाच्या पोराला अटक आलं, 7 वर्षाचं बाळ अटकने गेलं, बरोबर ना. अगदी 8 दिवसातली घटना आता आहे ना भाऊ. आता मला सांगा, ते 12 वर्षाचं पोरग निष्पाप काय होत त्याचा जीवनात जगाशी संबंध, त्यांनी कोणाचं वाईट केलं का, काही केले का. पण 12 वर्षाच्या मुलाला अटकचा झटका येतो, पॅरलेस येतो. 20-22 वर्षाचं पोरग कुठल्या प्रकारचं व्यसन नाही, त्याला रक्ताचा कॅन्सर, हाडाचा कॅन्सर, एखादी माझी ताई असेल ती कुठल्या प्रकारच्या बाह्य गोष्टीला आपलंच करत नाही, पण तिला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधीने या विश्वाचा निरोप घ्यावा लागतो. या सगळ्याचं कारण जर काय असेल तर कलियुगातलं अन्न आहे. तो ऊसतोडीला गेला नाही, त्याचं कारण त्याचं अन्न आहे. आता थोडी इकडे परिस्थिती बरी आहे तुमच्या अहिल्यानगर निवासी, पण तरी पण फॅशनेबल लोक आहेत. किती जणांच्या घरी 8 दिवसातून कडधान्याची भाजी होती. विकास भाऊ तुमच्या घरी, मी घरी येणारी विचारली म्हणले, फोन लावून सांगायचं नाही तुम्ही, होती का मटकी क्वचित हो. काही म्हणतात महाराज ते कडधान्य पचत नाही, मग टंगड्या टुंगड्या खातो, ते चालत का ते तुकडे तुकडे खायला. आणि ज्याच्यामध्ये पौष्टिकता आहे, ज्याच्यामध्ये ताकद आहे, ज्याच्यावरती कुठला केमिकलचा प्रादुर्भाव नाही, तेच आज आम्ही खात नाही. आणि सगळ्याचा परिणाम आज आमच्या शरीरावर. आणि मग कलियुगातला मृत्यू अन्नातून. चला थोडं भूतकाळ जाय. 78 वर्षाच्या स्वामींचं वय, त्या स्वामींचा जन्म ज्या कालखंडात झाला, स्वामी अगदी लहान असतील त्या कालखंडात त्यांच्या आईने त्यांना कशाच्या माध्यमातून स्वयंपाक बनवला असं. फार सुरुवातीला मडकी, भूतकाळ. आता बऱ्याच मडक्यांना त्या मडक्यातलं काय कळायचं, ते होती भारीच मडकं, तुझंच मडकं झालेली एकाचं, तुला काय मडकं कळते रे. मडकं गेलं लोखंड. पूर्वीच्या असलेल्या प्रत्येक घरामध्ये चुलीवरती स्वयंपाक करताना लोखंडाचीच कढई, लोखंडाचा तवा. आज इथं बसलेत ना काय असेल 400-500 लोक, त्यातल्या सगळ्यांचे रक्त टेस्ट केली तर आज 50% लोकांच्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण कमी आहे. याचं कारण आज आमच्या घरातली लोखंडाच्या स्वयंपाकाची भांडी गेली, लोखंडाचा तवाही गेला, लोखंडाची कढई गेली. पूर्वीची मावशी त्यावेळेला त्या कालखंडामध्ये जर स्वयंपाक बनवायला लागली तर ती कढईमध्ये भाजीला फोडणी द्यायची, उकळी आल्यानंतर पळी घ्यायची, त्याच्यामध्ये थोडं हातामध्ये घ्यायची, तिखट झालं का खारट झालं हे पाहायची, त्यातली चव वेगळी होती. पण कोण या देशात का महाराष्ट्रात कुठं कोण एक बाई जन्माला आली आणि तिने अशी बुद्धी चालवली ती मला भेटली पाहिजे बिचारी. तुमचं घरात लक्ष आहे का? नवीनच फॅशन आली आता, 5व्या मिनिटात कुकर मधली भाजी. काय भाऊ अरे ना, जरा विचार करा. आज तुमच्या घरामध्ये लोखंडाची कढई नाही, लोखंडाचा तवा नाही, अॅल्युमिनियम जर्मन आलं, जर्मलची कढई, जर्मलचा तवा. अरे वेड आहेत आपण. ज्या इंग्रजांनी या भारत देशावरती सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी या भारतीय असलेल्या कैद्यांना मारण्यासाठी त्या अॅल्युमिनियमची निर्मिती केली. कारण अॅल्युमिनियम ते जर्मन हा असणारा एक विरघळणारा घटक आहे, ते स्लो पॉइझन आहे. आज कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त जे वाढायला लागलंय त्याला कारण तुमच्या जर्मलच्या भांड्यातला स्वयंपाक आहे. कुकरची असणारी ती भाजी, कुकर मधले शिजवलेले पदार्थ याचा विचार केला तर त्या कुकरला रबरी रिंग आहे, त्या रबरी रिंगची वाफ त्या अन्नामध्ये जाते आणि कॅन्सरला कारणीभूत ठरते. म्हणून कलियुगातला मृत्यू हा अन्नामधूनच आहे. सांगतो भजन करावे मृत्यू हाडातून, त्रेतायुगातला मृत्यू चमडीतून, द्वापरयुगातला मृत्यू रक्तातून, कलियुगातला मृत्यू अन्नातून. त्रिपुरा महाराजाला पुरावा काय अगदी शेवटचं सांगतो, लक्ष पडू काय का विषय करत घालत नाही. एखादा वयस्कर व्यक्ती
अंतरुणात पडलेलं असते, लोक भेटायला वगैरे जातात, कुटुंब सेवा करत असतं. म्हणून भेटायला जायचं, मग कोणी म्हणतात चला सफरचंदाचा ज्यूस नेवा, मोसंबीचा ज्यूस नेवा, नारळाचं पण नेवा, संत्रीचा ज्यूस नेवा, घेऊन जातात. भेटायला गेलं का तिथं मग थोडस वाटीत वगैरे तो चमचा, अरे ते पलीकडलं गाडी कोणाची काढायला ती, रस्त्यामध्ये गाडी कोणी लावलेली आहे कंपाऊंड वॉलच्या बाजूला, ते ज्यूस देतो आपण. समजा मग ते वयस्कर व्यक्ती असतं, एक चमचा 2 चमचा पितं, तिसरा चमचा तोंडात टाकलं का तोंडातून बाहेर काढला जातो. मग ते तोंड वगैरे स्वच्छ करतात, गप्पा इकडे तिकडे येतात. भेटून आपण त्या घरातून त्या व्यक्तीला, वयस्कर व्यक्तीला निघालो, अगदी अंगणाच्या बाहेर जाता आता आपणच म्हणतो आता काही खरं, आपणच बोलतो ना, कारण तो आता काही खरं नाही. काय तोडलं? अन्न तोडलं. त्या शरीराने अन्न तोडलं असं ज्या तुम्ही स्वतः म्हणता त्या वेळेला समजायचं का तेच शरीर एक दिवस ही सगळी नाती तोडणार आहे. म्हणून या शरीरावरती जर ताकद कोणाची असेल कलियुगामध्ये तर ती अन्नाची. म्हणून कृतायुगातला मृत्यू हाडातून, त्रेतायुगातला चमडीतून, द्वापारयुगातला रक्तातून आणि कलियुगातला अन्नामधूनच. कलियुगामध्ये चांगला आयुर्मान जर पाहिजे असेल, चांगलं आरोग्य जर पाहिजे असेल तर त्याला अन्नच महत्वाचं आहे. हे मी न सांगता संतांनी सांगितलंय. युक्त आहार विहार